हाय हॅलो नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत सखी। येणाऱ्या सणांसाठी देवपूजे संबंधित वस्तूंची माहिती आम्ही देत आहोत आणि आज मी खरेदी करणार आहे बाप्पांच्या मूर्तीसाठी लागणारे दागिने, तेही मोत्यांच्या व्हेरिएशनमध्ये। ही खरेदी तुम्ही करू शकता भुलेश्वर मार्केटला भाग्यलक्ष्मी इमिटेशन ज्वेलरी या शॉपमध्ये। ही शॉप आहे तिसरा भुईवाडा इथे स्वामीनारायण टेम्पलच्या अगदी बाजूला। चला तर मग बाप्पांसाठी किंवा गौरी गणपतीसाठी लागणारे कोणती ज्वेलरी मोत्यांमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल आहे बघूयात चला। तर मी सध्या आहे भाग्यलक्ष्मी इमिटेशन ज्वेलरीमध्ये। इथे तुम्ही बघू शकता बाप्पांसाठी किंवा येणाऱ्या सणांसाठी देवींसाठी लागणारे मोत्यांच्या माळा किंवा कंठी आणि हार सुद्धा आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। आणि इथे असलेल्या सर्व ज्वेलरीची आपल्याला माहिती देणार आहे सोनाली। सो आपण कशापासून सुरुवात करतोय? आपण आता शॉर्ट सेट पासून स्टार्ट करतोय। गणपतीचे छोटे छोटे गणपतीचे येतात ना 1-2 फूट असे गणपतीचे सेट आहेत। ओके, सो 1 फुटाच्या गणपतीपासून तर 12 फुटाच्या गणपतीपर्यंत यांच्याकडे ज्वेलरी आहेत। तर आपण आधी 1 फुटाच्या गणपतीसाठी ज्वेलरी बघतोय। तर तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण मोत्यांची आहे आणि तेही कलरफुल मोत्यांची बनलेली माळ आहे। याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हरायटी बघायला मिळते। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मोत्यांची ही कंठी आहे आणि त्याच्यामध्ये रत्नजडित असे 2 पॅच ठेवलेले आहेत, ते सुद्धा अतिशय सुंदर दिसतात। आणि जर तुम्हाला मीनाकरीमध्ये हवे असतील तर मीनाकरी वर्कमध्ये सुद्धा आहेत बघा। त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या स्टोनवाल्या ज्या कंठी आहेत मोत्यांच्या त्या सुद्धा आहेत। याच्यामध्ये बरीच व्हेरायटी आहे। याची स्टार्टिंग प्राइस काय आहे? तरी स्टार्टिंग तुम्हाला भेटेल 45। जर तुम्हाला हे होलसेलमध्ये खरेदी करायची असेल तर अगदी स्वस्त आहे, फक्त 45 रुपयाला एक कंठी तुम्हाला मिळते। आणि यांच्याकडे 45 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंतच्या अशा कंठी आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत। भरपूर व्हेरायटी तुम्हाला इथे येऊन बघायला मिळतात। त्याच्यानंतर हा किती फुटाच्या गणपतीसाठी असेल? 2-3 फुटापर्यंत। अच्छा, 2 ते 3 फुटापर्यंतच्या गणपतीसाठी अशी बरीच डिझाईन तुम्हाला बघायला मिळत आहे। हे बघा, याच्यामध्ये पण भरपूर व्हेरायटी आहेत मीनाकरीमध्ये आणि त्यातही रत्नजडित अशी ती कंठी बनवलेली आहे। अशी कुंदन वर्कमध्ये पण मिळते। वाव, हे बघा, हे अशी भरपूर व्हेरायटी कुंदन वर्कमध्ये तुम्ही बघू शकता। वेगवेगळी डिझाईन आहे छान। त्याच्यानंतर हे बघा, आणखी एकापेक्षा एक सुंदर डिझाईन तुम्हाला हव्या असतील तर हे गोल्डन मोतींमध्ये तयार केलेला आहे। त्याच्यानंतर हा सेट सुद्धा तुम्ही बघू शकता, रत्नजडित सेट। तर अशी भरपूर व्हेरायटी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते आणि हे 2 ते 3 फुटापर्यंतच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता। अशी भरगच्च कंठी जर तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळते। ही 2 सरींची आहे तर ही 3 सरींची आहे। खूप सुंदर दिसतात अशा कंठी। तर 2 ते 3 फुटाच्या मूर्तीची जी प्राइस आहे कंठीची ती 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे। आणि त्याच्यानंतर आणखी बऱ्याच व्हेरायटी आहे। हे बघा, हे किती फुटाच्या? 4, 5, 6। वा बघा, 4 ते 5 फुटाच्या गणपतीसाठी अशा कंठी आहेत। त्या 3 सरींच्या, 4 सरींच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळत आहे। बघू शकता तुम्ही याच्यामध्ये किती भरगच्च असं रत्नजडित केलेला आहे तो हार। आणि याच्यामध्ये सुद्धा 4 सरी आहे आणि डिझाईन बघू शकता तुम्ही। हे बघा, याचं जे पेंडेंट आहे ते सुद्धा किती सुंदर दिसतंय। आणि हे जे पदक बघू शकता तुम्ही 3 याचं आहे आणि मोदक स्वरूपाची डिझाईन आहे, अतिशय सुंदर आहे। मोत्यांमध्ये आणखी एक डिझाईन तुम्ही बघू शकता, ही सुद्धा भरगच्च आहे। थोडी जाडी आणि बारीक मण्यांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे आणि स्टोन तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आणि भरगच्च अशी दिसते। ही सुद्धा 4, 5, 6 अशा फूटपर्यंतच्या मूर्तींसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता। आणि त्याच्यानंतर फक्त रत्नजडित आणि कमी मोत्यांची हवी असेल तर तशा सुद्धा डिझाईन यांच्याकडे अवेलेबल आहेत। तर मोठ्या कंठीची म्हणजे त्याच्यामध्ये 4, 5, 6 फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी जर तुम्हाला कंठी घ्यायच्या असतील तर फक्त 300 रुपयापासून ह्या कंठी सुरुवात होतात। आणि याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आणि डिझाईन तुम्हाला बघायला मिळते। ही कॉम्बो सेट आहे। वाव, हे बघा, तुम्हाला कॉम्बो सेट सुद्धा इथे मिळते मोत्यांच्या माळेचा। छान कंठी आहे, याच्यामध्ये बाजूबंद आहे आणि कमरपट्टा सुद्धा आहे। याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे ना? खूप व्हेरायटी। वाव, हे बघा, याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहेत आणि मोत्यांच्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही डिफरन्स बघू शकता। सो बघा, फक्त गणपतीलाच नाही तर जन्माष्टमीसाठी सुद्धा आणि गौरीसाठी सुद्धा अशा प्रकारच्या मोत्यांच्या
माळांचा सेट तुम्ही घेऊन जाऊ शकता. याच्यामध्ये पूर्ण कॉम्बो सेट येतोय आणि तोही फक्त 137 पासून स्टार्ट आहे, म्हणजे 137 रुपयापासून. पण मात्र हे होलसेल रेट आहे. तुम्हाला जर ह्या वस्तू इथनं घ्यायच्या असतील तर तुम्हाला मिनिमम 3000च्या वरती या वस्तू इथून खरेदी केलात तर हा होलसेल रेट तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. जसं आधी सांगितलं, इथे कंठी आहे, बाजूबंद आहे आणि कमरपट्टा आहे. तर हा जसं 1 फुटाच्या मूर्तीसाठी आहे, जसं गौरी गणपतीला किंवा श्रीकृष्णाला वगैरे आपण परिधान करून देऊ शकतो. तर हा जो सेट आहे फक्त 1 फुटाच्या मूर्तीपर्यंतच यांच्याकडे अवेलेबल आहे. बाकी जर तुम्हाला घ्यायचं असेल मोठ्या मूर्तींसाठी तर ते वेगवेगळं घ्यावं लागेल, हो ना. ओके. वाव, हे बघा बाजूबंद सुद्धा आहे. जसं आता सांगितलं तर सेटमध्ये जसं बाजूबंद होते तर तसे तुम्हाला वेगळे हवे असतील तर वेगळे सुद्धा सेट आहेत बाजूबंदाचे. आणि याच्यामध्ये म्हणजे साईज आहेत, साईज अवेलेबल, साईज तर वेगवेगळे आहेत. ओके. वा, हे ॲडजस्टेबल सुद्धा आहेत, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि जसं तुम्ही कंठी घ्याल देवाच्या मूर्तीसाठी तसेच तुम्ही त्याच डिझाईनचे तुम्हाला हे बाजूबंद सुद्धा मिळतील ना. ओके. जसं हे बघा गोल्डन वाली एक माळ तुम्हाला आधी दाखवली, त्याच्यामध्ये हे बाजूबंद सुद्धा आहे. ओके ओके. हे बघा इथे हे ॲडजस्टेबल आहेत. जेवढी बाप्पांची मूर्ती असेल, ही किती फुटाच्या मूर्तीसाठी असेल तर हे कॉमन साईज आहे. ओके, म्हणजे कोणत्याही मूर्तीसाठी तुम्ही ॲडजस्टेबल हे करू शकता. एकापेक्षा एक आणि भरपूर व्हेरायटीमध्ये तुम्हाला हे बाजूबंद बघायला मिळत आहेत. आणि त्याचे जे स्टोन आहेत त्या स्टोनमध्ये सुद्धा तुम्हाला जर वेगळा कलर हवा असेल आणि ज्या प्रकारची तुम्ही कंठी माळा घेतली असेल त्याच प्रकारचे हे बाजूबंद तुम्ही खरेदी करू शकता. बरं, या बाजूबंदाचं प्राइस कितीला आहे? हे 56 पासून 87 पर्यंत भेटेल तुम्हाला. वाव, बघा मस्त. फक्त 56 रुपयापासून तुम्हाला हे बाजूबंद इथे मिळते. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ही संपूर्ण खरेदी 3000 रुपयापर्यंत करत असाल तरच तुम्हाला हा होलसेल रेट लावला जाईल. तुम्ही या सगळ्या वस्तू घरबसल्या खरेदी करू शकता. मात्र ही ऑनलाईन खरेदी तुम्ही कशी करू शकता हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. त्यानंतर आपण काय बघणार आहोत? मुकुट आहेत. वाव, बघा रत्नजडित मुकुट आहे, छान मोत्यांचं वर्क आहे, खूपच सुंदर आहे. 1 फुटाच्या गणपतीपासून तर 6 फुटाच्या गणपतीपर्यंत असे मुकुट तुम्ही नॉर्मल हे मोत्यांचे आहेत व्हाईट स्टोनमध्ये. आणि जर रत्नजडित तुम्हाला जर वेगवेगळ्या कलरमध्ये हवे असतील तर ते सुद्धा आहेत. बघा डिझाईन खूप सुंदर आहे. आणि खरे दागिने जर आपण मूर्तींना परिधान करून देतो तर त्याचं जे लुक आहे ते खूप डिफरंट वाटतं आणि अट्रॅक्ट करतं. सो तुम्ही हे बघू शकता, हा मुकुट अतिशय सुंदर मुकुट आहे रत्नजडित आणि मध्ये मध्ये इथे मोत्यांचा वापर केलेला आहे. खूप सुंदर दिसतो. हा किती फुटाच्या मूर्तीसाठी आहे? हे मोठ्या बाप्पांसाठी. मोठ्या बाप्पांसाठी. ओके. तरी किती फुटाच्या मूर्ती? 7च्या वरती. 7च्या वरती. 7-8च्या वरती. बघा 1 फुटाच्या मूर्तीपासून यांच्याकडे 12 फुटांच्या मूर्तीपर्यंतच्या जे दागिने आहेत तर ते आहे यांच्याकडे. आणि हा तुम्ही बघू शकता 7 फुटाच्या वरती जर मूर्ती असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खरेदी तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आणखी एक अप्रतिम असा हा मुकुट आहे. तर अतिशय सुंदर रंगीबिरंगी हा असा मुकुट आहे आणि हे तुटणार नाही, कारण हे धाग्यामध्ये नाही तर तारामध्ये गुंफलेले आहेत. बघा ही डिझाईन खूप सुंदररित्या अशी डिझाईन केलेली आहे आणि तुटणार नाही अशा पद्धतीने ते बनवण्यात आलेले आहे. खूप सुंदर. हे पण एक युनिक डिझाईन आहे वाव मुकुटमध्ये. वाव, किती मस्त डिझाईन आहे. बघा खूप सुंदर रत्नजडित असा हा मुकुट आहे. जेव्हा आपण डेकोरेशन करतो गणपती बाप्पाच्या ठिकाणी किंवा कोणतेही जसं जन्माष्टमी आहे किंवा गणेशोत्सव आहे, गौरी गणपती आहे, तर तेव्हा आपण भरपूर असं डेकोरेशन करतो, लाइटिंग असते. तर त्याच्यामध्ये हे जे मुकुट आहे किंवा दागिने आहेत ते अप्रतिम असे दिसतात आणि ते खरे आहेत. त्याच्यामुळे तर त्या डेकोरेशनला आणखी चांगला देखावा निर्माण होतो. खूप सुंदर आहेत. हे कितीला आहे तरी? हे 190 रुपीजला आहे. 190. वाव, हे बघा हे मोठे गणपतीचे आहेत ना म्हणून थोडी रेट जास्त. ओके. तर हा तरी किती फुटाच्या गणपतीसाठी आहे? हा 5-6 फुटापर्यंत. 5-6 फुटाच्या. ओके. तर 5 ते 6 फुटाच्या गणपतीसाठी तुम्ही असा हा मुकुट घेऊन जाऊ शकता आणि तो फक्त 190 पासून स्टार्टिंग आहे. मुकुट नंतर आपण काय बघणार आहोत? कमरबल. वा, मुकुट नंतर आपल्याला कंबरपट्टा जर हवा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते. हे बघा खूप सुंदर आहे आणि एकापेक्षा एक डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. बघा
आणि आधी सांगितल्याप्रमाणे फक्त बाप्पांसाठीच नाही तर गौरी किंवा कृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे हे कमरपट्टा वगैरे तुम्ही खरेदी करू शकता आणि आपल्याला हव्या त्या साईजनुसार तुम्ही हे घेऊ शकता। याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे आणि जसं आधी सांगितलं की जर तुम्ही ज्या प्रकारची कंठी घेता त्या प्रकारे त्याचा सेट सुद्धा इथनं बनवून घेऊ शकता। त्याच्यामध्ये मुकुट असेल, बाजूबंद असेल किंवा कमरपट्टा असेल, कंठी असेल तर ते तुम्हाला एकसारखं बनवून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित सेट करून देतील। ओके, सो हा कमरपट्ट्याचा साईज तुम्ही 1 ते 5 फुटाच्या मूर्तीसाठी घेऊन जाऊ शकता आणि 12 फुटाची जे मूर्तीची आहे ते आपण काही वेळाने कंठी बघणार आहोत। तर हा मोत्यांचा कमरपट्टा आहे जो तुम्हाला इथे फक्त 68 रुपयापासून मिळणार आहे आणि हा जो साईज आहे तो 1 फुटाच्या मूर्तीपासून तर 5 फुटाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघायला मिळणार आहे। हा कमरपट्टा 1 फुटाच्या मूर्तीपासून तर 5 फुटाच्या मूर्तीपर्यंत आहे। याही व्यतिरिक्त तुम्हाला मोठ्या मूर्तीसाठी जर हवा असेल जसं 12 फुटापर्यंतच्या तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत आणि याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे कमरपट्टे किंवा ज्वेलरी इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता। आतापर्यंत जे आपण दागिने बघितले ते संपूर्ण मोत्यांचे आणि रत्नजडित आहे, तर तुम्हाला आवडणारे हे दागिने तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर ही बिग बाळी आहे जी बाप्पांच्या कानामध्ये घातली जाते ती आणि याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आणि साईज आहे। बघा इथे तुम्हाला रुद्राक्षमध्ये हवी असेल तर ती सुद्धा आहे यांच्याकडे आणि मोत्यांची तर आहेच आहे। मोत्यांच्या बिग बाळीमध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे। अगदी साध्या सिंपल दिसतात पण खूप युनिक आहेत त्या आणि नंतर याच्यामध्ये बघा जसं बोलले रुद्राक्षाचे जे डिझाईन आहेत त्या वेगवेगळ्या ते बघा ही 7 रुपयापासून बिग बाळी मिळेल तुम्हाला इथे आणि तेही आधी सांगितल्याप्रमाणे 1 फुटाच्या मूर्तीपासून तर 12 फुटाच्या मूर्तीपर्यंत या बिग बाळी आहे त्यांच्याकडे। सर्वच दागिने तुम्हाला मोत्यांचे आणि बिग बाळीमध्ये तर तुम्हाला वेगळं व्हेरिएशन बघायला मिळतं तेही रुद्राक्षाचं। सो तुम्ही फक्त 7 रुपयापासून ही ज्वेलरी इथनं खरेदी करू शकता पण तुम्हाला 3000 रुपयापर्यंतची ही खरेदी केली तरच तुम्हाला हा रेट लागू शकतो। तर गणेश उत्सवासाठी किंवा कृष्ण जन्माष्टमीसाठी, गौरी गणपतीसाठी आपण ही ज्वेलरी बघतोय ज्याच्यामध्ये फक्त मोत्यांचं कलेक्शन आहे आणि बरीच व्हेरायटी आता आपण बघितली आणि ते बघितली फक्त 1 ते 5 फुटाच्या मूर्तीसाठी ही ज्वेलरी। जर तुम्हाला आणखी त्याच्यावरती 12 फुटापर्यंत गणपती असतील तर त्यांच्यासाठी ही ज्वेलरी हवी असेल किंवा नवरात्र येईल तेव्हा माता राणीसाठी जर अशा कंठी हव्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते। तर हे बघा अतिशय सुंदररित्या ती डिझाईन केलेली आहे मोत्यांची कंठी माळ। पदक तुम्ही बघू शकता इतकं भारी आणि वजनदार आहे आणि जसं मी आधी सांगितलं की ही जी डिझाईन केलेली आहे ती एक तर धाग्यामध्ये कोरली असती तर धाग्यामध्ये विणली असती तर ते तुटण्याची भीती असते पण ही तारेमध्ये गुंफलेली आहे तर याच्यामध्ये डॅमेज होण्याची शक्यता बरीच कमी आहे। तर ही 12 फुटाच्या मूर्तीसाठीच नाही तर 9 ते 10 फुटाच्या मूर्तीसाठी सुद्धा ही कंठी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे फक्त 300 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंतच्या अशा कंठी माळा तुम्हाला इथे मिळू शकतात। कंठीमध्ये तुम्हाला एवढ्या डिझाईन मिळेल की इथे संपूर्ण दाखवू शकत नाही, मात्र ज्या काही मोजक्या डिझाईन्स आहेत सो तुम्ही इथे बघू शकता। पेंडेंट बघा किती हलका आहे आणि खूप सुंदर आहे ही मोत्यांची माळ आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेच व्हेरिएशन बघायला मिळतं इथे मोत्यांमध्ये सुद्धा। कारण हे बघा हे जे गोल मोती आहेत तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे मोती गव्हाच्या आकाराचे हे मोती आहेत आणि त्याचे पेंडेंट तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहेत, खूपच मस्त। आणि त्याच्यानंतर आणखी आहे हे बघा रत्नजडित, जसं आधी दाखवले त्याच्यामध्ये हे तुम्हाला मल्टी कलर मध्ये हवं असेल तर खूप सुंदर दिसतं आणि ज्या प्रकारे आपण खरे वस्त्र मूर्तींना परिधान करून देतो तशा प्रकारचे आपण हे ज्वेलरी सुद्धा परिधान करून देतो आणि ते अतिशय उठून दिसतं। ते जे आपण डेकोरेशन करतो एकंदरीतच जो उत्साह असतो तो सुद्धा आपल्याला तो वातावरण खूप मस्त उत्साह निर्माण करतो आपल्यामध्ये। सो आपण हे सगळं आवडीनं खरेदी करत असतो। तर याच्यामध्ये तुम्ही बघा आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे तुटण्याची भीती आहेच नाही, याच्यामध्ये तारेनी गुंफलेला आहे। सो प्रत्येक ज्वेलरी तुम्हाला अशी मिळेल आणि तुम्हाला याच्यामध्ये जर सेट करून हवा असेल तर तो सेट सुद्धा हे तयार करून देतील। हे बघा पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे पूर्ण मोतीमाळांमध्ये आणि
सगळेच 1 फुटापासून तर 12 फुटाच्या मूर्तीपर्यंत अशा ह्या माळा तुम्हाला इथे अवेलेबल असतील. ही बघा, ही माळ तुम्ही बघू शकता. 4 सरींची ही कंठी आहे आणि फक्त बाप्पांनाच नाही तर गौरीसाठी जर तुम्हाला अशा माळा हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता एकसारख्या. तर मोत्यांची इमिटेशन ज्वेलरी जर तुम्हालाही खरेदी करायची असेल गणेशोत्सवासाठी किंवा कृष्ण जन्माष्टमीसाठी, गौरी गणपतीसाठी, तर तुम्ही भाग्यलक्ष्मी या शॉपमध्ये येऊन ही खरेदी करू शकता. इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझं. सो या शॉपचा परत एकदा ॲड्रेस सांगते. तुम्ही ही संपूर्ण खरेदी करू शकता भाग्यलक्ष्मी इमिटेशन ज्वेलरी या शॉपमध्ये. ही शॉप आहे कुठे तर भुलेश्वरला 3रा भोईवाडा इथे तुम्हाला यायचं आहे. स्वामीनारायण टेम्पलच्या अगदी बाजूलाच भाग्यलक्ष्मी इमिटेशन ज्वेलरी या नावाची ही शॉप आहे. सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. इथे आपण देवांशी रिलेटेड ज्या ज्वेलरी आहेत ते दाखवल्या. याही व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वतःसाठी ज्वेलरी हव्या असतील तर त्या संबंधित संपूर्ण माहितीचा एक मोठा व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवणार आहोत. तर तुम्ही नक्की पाहत रहा लोकमत सखी. नमस्कार.